तर रौद्र शंभूचे आपल्याला या ठिकाणी मिळालेले कार्यकर्ते आहेत. तर सर तुमच्या मंडळाबद्दल थोडं सांगा ना, कारण की मी ना गेल्या वर्षी देखील आलेलो. तुमच्याकडे अतिशय सुंदर असे तुम्ही काही ना काही प्रोग्राम घेत असता, लहान मुलांचे बोला, सांस्कृतिक बोला. तर जरा तुमच्या मंडळाबद्दल सांगा सर. आपलं हे श्री रौद्र शंभू प्रतिष्ठान गेले 11 वर्ष हा उत्सव शिवजन्मोत्सव जो उत्साह तो मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो. तसेच फक्त हा आपण उत्साह साजरा करायचा म्हणून करत नाही, तर येणाऱ्या पिढीला जे आपली संस्कृती जी चालत आलेली आहे, जे जुने राजांनी जे आपल्यासाठी केले ते कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ही संस्कृती पुढे चालण्यासाठी हा प्रोग्राम चालू करण्यात आलेला आहे. हा एक नवीन असा कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता की दरवर्षीप्रमाणे आपली महाराजांची स्थापना होते. तसेच सकाळी पाळणा असतो. तो पाळणा झाला त्यानंतर महाराजांची महाआरती होते आणि त्या आरतीनंतर आपली बाईक रॅली निघते. ज्या बाईक रॅलीमध्ये संपूर्ण 101 वाहनं जे टू व्हीलर्स आहेत ते संपूर्ण ऐरोलीभर फिरून महाराजांचा जयघोष करतात. इकडे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही हाही आमचा जो मंडळ कार्य विशेष लक्ष देतं. आणि आमच्या मंडळाची खासियत म्हणजे गेल्या 11 वर्षात अजून एकही कोणता अनुचित प्रकार सुद्धा घडला नाही. त्यासाठी पोलीस सुद्धा आमचे खास करून आभार मानतात की एक असं मंडळ आहे ज्याच्याकडून आदर्श घेतला पाहिजे संपूर्ण नवी मुंबईमध्ये, की ज्यांच्या प्रोग्राममध्ये पोलीस सुद्धा एकदम काही विचार म्हणजे त्यांना कसलेही टेन्शन नसतं, ते बिंदासपणे आमच्यावर सोपवलेलं असतं की हे मंडळ आहे ते कार्यक्रम घेणार आणि ते यशस्वीरित्या काही प्रॉब्लेम न होता कोणताही चुकीचा गैरवर्तणूक होणार नाही याची काळजी न घेता हा कार्यक्रम पूर्ण करतील. तसेच आपली बाईक रॅली आल्यानंतर एक श्रेष्ठदान जे म्हटलं जातं रक्तदान, त्या शिबिराचं आयोजन आपण करतो. ते रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे आपण करतो आणि आपल्या ऐरोलीतलेच नाही तर संपूर्ण मुंबईत मधून आपल्याला ज्याला कोणाला रक्ताची गरज लागते ते आपल्याला फोन करतात आणि आपल्या फक्त एका फोन कॉलवरच इकडे जे समर्पण ब्लड बँक आहे ते आपल्याला रक्त उपलब्ध करून देतात. मी तुम्हाला दाखवतो रक्तदानाबद्दल माहिती देतो. चला ना सर. तर आपण यांनी जे जे उपक्रम आता हे राबवले त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँक यांच्या मार्फत हे रक्तदान शिबिर चालू आहे. पुरुषांसकट महिला सुद्धा इकडे सहभागी होतात आहेत. ही एक मोठी गोष्ट आहे. आम्ही इकडे आव्हानच करतो की महिला ह्या खास करून रक्तदानासाठी घाबरतात, पण आम्ही म्हणतो की तुम्ही या, जे इकडे तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत ते तज्ज्ञ डॉक्टर आपले चेकअप करणार आणि त्यानंतरच तुम्हाला परवानगी देणार रक्तदान करायचं आहे की नाही. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता महिला सुद्धा येतात. ज्यांची टेस्ट होईल हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यांना नकारलं जातं, बाकी ज्यांच्यामध्ये देण्याची क्षमता आहे त्यांच्याकडूनच रक्त घेतले जाते. दरवर्षी आपण हा प्रोग्राम घेतो आणि समर्पण ब्लड बँकचे जे आहेत साहेब ते आम्हाला खूप चांगले सहकार्य करतात. आमच्या फक्त एका फोनवरच जे आपण गरजूला रक्त लागेल ते देतात. बाकी जे फॉर्मॅलिटीज आहेत हे समर्पण ब्लड बँक ने नंतर केली जाते, पण गरजूला हे रक्त पहिले दिले जातं. त्यामुळे आम्ही आतापर्यंत समर्पण ब्लड बँकलाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर कार्य करत राहा. आपण बघू शकता या ठिकाणी रक्तदानासाठी सकाळपासून आपल्याला लोकांनी मदत केलेली आहे. आपण बघितलं रक्तदान शिबिर जे आयोजित करण्यात आले ते मोठ्यांसाठी रक्तदान शिबिर होतं, जेणेकरून कोणाचा तरी जीव वाचेल. त्यानंतर लहान पोरांसाठी म्हणजे लहान त्यांच्यासोबत जे पाल्य येतात त्यांच्यासाठी आपण एक चित्रकला स्पर्धा आयोजित करतो, ज्याचा विषय आहे माझ्या मनातील छत्रपती शिवाजी महाराज. याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांची लहान मुलांच्या मनात काय प्रतिमा आहे, त्यांनी काय विचार करतात, की महाराज कसे असतील, कसे आहेत, त्यांच्यापासून काय प्रेरणा घेतील. तसेच गडकिल्ले हे कसे असतील त्यावेळेचे, त्यामुळे ह्यांच्या लहान मुलांच्या मनात गडकिल्ल्यांबद्दल काय संकल्पना आहे ती ते लोक हे चित्रकलेच्या माध्यमातून मांडत असतात. त्याच प्रकारे जे चित्रकलेत सहभागी होणारे सगळे जे लहान बालकलाकार आहेत त्यांनी इकडे त्यांचं चित्र दिल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे आपल्या मंडळाकडून प्रत्येकाला हे प्रोत्साहनपत्र सर्टिफिकेट दिलं जातं, हे प्रमाणपत्र दिलं जातं, ज्याच्यामुळे पुढच्या वर्षी त्यांना अजून उत्साह होता आणि ते अजून मोठ्या प्रमाणात या चित्रकले स्पर्धेत सहभागी होतात. एक 10 ते 20 मुलांपासून सुरू झालेली स्पर्धा आज जवळजवळ 400 ते 500 मुलं इकडे सहभागी होतात. आम्हाला याचा आनंद आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र आणि त्यांच्या मनातील त्यांची संकल्पना मांडण्यासाठी हे मुलं लांबून इकडे येतात. त्यामुळे आम्ही त्यांना प्रोत्साहनपर हे प्रत्येकाला सर्टिफिकेट देतो आणि त्यानंतर याच्यातले जे सर्वोत्कृष्ट 3 चित्र असतील, प्रत्येक गटातील 3 चित्र असतील, त्यांना आम्ही इथे पारितोषिक देतो. आणि या सगळ्यांचे जे चित्र आहेत तिकडे मंडपात संध्याकाळी प्रदर्शन लागेल, जेणेकरून आजूबाजूचे जे नागरिक आहेत ते बघतील आणि जे दुसरे सुद्धा पाल्य आहेत की आपल्या
मुलाने जे काढले आणि बाकीच्यांनी काय काढले ते सुद्धा त्यांना पाहायला भेटतं. आणि त्याच्यानंतर आपले एक शोभायात्रा निघते, ती संपूर्ण ऐरोलीवरती शोभायात्रा फिरून येऊन पुन्हा आपण इकडेच त्या कार्यक्रमाची समाप्ती करतो. ओके, म्हणजे संध्याकाळी शेवट असणार ते आपली शोभायात्रा. हो, संध्याकाळी ही शेवट असणार. ह्या कार्यक्रमाचा आपला एकच उद्देश आहे की एक ऐरोली एक शिवजयंती हा करायचा, म्हणजे ज्याच्याकडून हा उत्साह सगळ्यात मोठ्यात मोठा कसा होता येईल, महाराजांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, युवकांपर्यंत म्हणजे लहान जे आहेत त्यांच्यापर्यंत हे शिवाजी महाराज त्यांच्या मनात कसे रुजवता येतील, त्यांना ही मागे घडलेला घटना इतिहास कसा समजवता येईल, त्याच्यासाठी हा संपूर्ण आम्ही कार्यक्रम घेत असतो. आणि त्यात आम्ही म्हणजे तेवढं तर कार्य करू नाही शकत महाराजांनी जे आपल्यासाठी केलंय, पण या जो घडलेला इतिहास आहे तो लहान मुलांपर्यंत ज्या आहे तसा पोहोचवण्याचा आम्ही आणि ती संस्कृती पुढे चालवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद सर. आपल्या मंडळाकडून असेच कार्यक्रम होत राहावे, जसं जेणेकरून इतिहासाची माहिती ही कुठे ना कुठे कमी होत चाललेली असे वाटते. आणि ह्या तुमच्या अशा आयोजनाने खूप काही फरक होऊ शकतो. आणि जे तुमचं स्वप्न आहे, एक शिवजयंती, एक ऐरोली एक शिवजयंती, याला आपल्याला यश मिळो. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. प्रथमेश रेस्टॉरंट. कुठल्या स्कूलमध्ये आहे? मी दत्ता बेगे वर्ल्ड अकॅडमी मध्ये आहे, ऐरोली मध्ये आहे. ओके. आणि हे जे आर्ट आहे ही तुझी स्वतःची आहे? हो. बघा तुम्ही चित्र बघा, यांनी काय मस्त काढलेलं आहे महाराजांचं. जबरदस्त. कोण कोण आले तुझ्यासोबत? माझी मम्मी आणि पप्पा आले. पप्पांना काय सांगायचं आहे का? हो. काय सांगणार तुम्ही तुमच्या मुलाबद्दल? प्रथमेश हा एक नॅचरल आर्टिस्ट आहे. गॉड गिफ्ट त्याला मिळालेली आहे आर्टमध्ये. तर त्याचे काही स्केचेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त, ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तो खरोखरच किती चांगला आणि उपजत आर्टिस्ट आहे. ते साहेबांचा फोटो काढलाय त्यांनी. साहेबांचा ऑटोग्राफ पण मिळालेला आहे त्याला. त्यांनी ऑटोग्राफ देखील दिलेला आहे साहेबांनी. ओके. बघू शकता तुम्ही साहेबांचा फोटो, पंतप्रधान मोदींचा फोटो. ही जी आर्ट आहे ही पूर्ण आहे ही त्याचीच आर्ट आहे सगळी. त्याची फाईलच त्याची आहे आणि त्याचं एक युट्यूब चॅनल पण आहे, प्रथमेश आर्ट गॅलरी म्हणून. ही तुम्ही काय बोलत? ही मागच्या याच याच्यामध्ये संस्थेतर्फे आपल्या कॉम्पिटिशन घेतली होती, तिथे मागच्या वर्षी पण तो फर्स्ट आलेला आहे या ड्रॉइंग मध्ये. याच ठिकाणी या संस्थेने गेल्या वर्षी जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये शिवजयंतीमध्ये प्राइज मिळालेला आहे शिवजयंतीचं. हे बघू शकता, चुकीला माफी नाही. हे त्याच्या मागच्या वर्षी मिळालेलं प्राइज त्याला याच ठिकाणी. हो हो, बघू शकता. म्हणजे रौद्र शंभो मंडळाकडून चांगले चांगले प्रोग्राम आयोजित केले जातात, जसे की लहान मुलांना प्रोत्साहित करतात ते, इतिहासाची माहिती देखील. आणि त्याला बघून बाकीचे सगळे मुलं पण प्रोत्साहित होतात. सर्व जे चित्र आहेत प्रथमेशने काढलेले आहे. त्याचा स्वतःचा युट्यूब चॅनल देखील आहे, त्याची मी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. या सर्व आपण कलाकृती प्रथमेशच्या पाहिल्या. तर मी आता एवढं सांगेन की जयंती निमित्त आपल्या बालकाला असंच उंचीवर जाण्याचं यश मिळो हीच धन्यवाद. शिवाजी महाराजांच्या प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्त लहान मुलांना मिळणाऱ्या प्रोत्साहनात अतिशय उत्सुकपणे या ठिकाणी मुलांनी प्रतिसाद दिला. त्यामध्येच एक मुलगा या ठिकाणी देखील आहे.
मित्रा तुझं नाव काय? साहिद शेख, शाहिद शेख। ओके, कहाँ से आए हो? रबाले से, रबाले से आए हो? साईनगर। रबाले साई नगर से। क्या बना रहे हो? शिवाजी महाराज का चित्र बना। ओहो जबरदस्त, शिवाजी महाराज का स्केच बना रहे हैं। तो आपको कैसे पता चला इधर कंपटीशन है करके? वो कार्ड से। कार्ड आया था। ओके, तो अच्छा लगा ना यहाँ पे आके? बहुत। बहुत अच्छा लगा, मस्त चित्र निकाल रहे हैं। धन्यवाद। थैंक यू।